नमस्कार मित्रांनो, आम्ही एक अत्यंत अशी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत। पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2026 पवित्र पोर्टल अपडेट काय आहे ती अपडेट याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मग अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या अन एज्युकेशन चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। पहा तर मित्रांनो, दिनांक बघा 15-12 डिसेंबर 2025चं हे पत्र आहे। काय म्हटलं आहे या पत्रात, त्यांनी काय केलं आहे, उमेदवारांसाठी एक महत्त्वाची अशी सूचना दिलेली आहे। तर ती काय आहे सूचना पहा। शिक्षक अभियोगिता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 नुसार शिक्षक पदभरती करण्यासाठी उमेदवारांकडून स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्याबाबतची त्यांनी माहिती दिलेली आहे। तर बघा, तर काय म्हटलं आहे, शिक्षक अभियोगिता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 ही दिनांक 27/5/25 ते 30/5/25 आणि 2/6/25 ते 5/6/25 या कालावधीमध्ये ऑनलाईन घेण्यात आलेली आहे। सदर चाचणीस 2,28,808 उमेदवारांनी नोंदणी केली होती आणि सदर चाचणी उमेदवारांनी स्वप्रमाणपत्र तयार करण्यासाठी या पोर्टलद्वारे बघा, तर स्वप्रमाणपत्र पोर्टलद्वारे सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि उमेदवारांना स्वप्रमाणपत्र करताना आवश्यक असणाऱ्या तपशीलवार मार्गदर्शक सूचना स्वतंत्रपणे पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। शिक्षक अभियोगिता व बुद्धिमत्ता चाचणी 25 परीक्षा केवळ एक वेळ देण्याची तरतूद आहे। उमेदवारांना चाचणी परीक्षेचे प्रवेशपत्र वितरित करताना चाचणीसाठी एकापेक्षा अनेक प्रवेशपत्र प्राप्त झाल्याचे बघा काय म्हटलं आहे की झाल्यास केवळ एकाच प्रवेशपत्राद्वारे चाचणीस प्रविष्ट होण्याबाबत सूचित करण्यात आले होते। असे एकापेक्षा जास्त वेळा चाचणीस प्रविष्ट झालेल्या उमेदवारांना निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर सहभागी करून घेता येणार नाही। त्यामुळे अशा उमेदवारांना निवड प्रक्रियेत सहभागी होऊ नये। सहभागी झाल्याची निदर्शनास आल्यास कोणत्याही टप्प्यावर उमेदवारी रद्द होईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी असे त्यांनी कळवलेलं आहे। आता पुढं काय सांगितले बघा, उमेदवारांनी स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी 15 डिसेंबर 2025 ते 29 डिसेंबर 2025 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे आणि TET CTETमध्ये तफावत येत असलेल्या उमेदवारांना त्यांच्या लॉगिनवर रिक्वेस्ट फॉर चेंज इन डाटा या मेनू अंतर्गत सुद्धा सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। अशा प्रकारे मित्रांनो, आता शिक्षक भरतीसाठी स्वप्रमाणपत्राचं म्हणजे पूर्ण करण्याबाबत त्यांनी सूचना दिलेल्या आहेत। थँक्यू।